कितने हाथ रुक गए हमें रोकने की कोशिश में, कितने आसमां झुक गए हमें झुकाने की कोशिश में। हम तो न रुके न झुके क्योंकि हमारी जिद लगी है हमें जिताने की कोशिश में. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण बऱ्याच वॉरियर्सनी टेस्ट पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात केलेली आहे. आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवायला सुरुवात केलेली आहे. पण होते असं, की जसा-जसा स्कोर कमी येतोय किंवा जशी परीक्षा जवळ येते, तसं कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखं वाटतंय. मग एक्झॅक्टली काय करायला पाहिजे अशा वेळेला? मी क्वेश्चन पेपर सोडवणं बंद करू का? मग मी फक्त रीडिंग करत बसू का? एक्झॅक्टली असं का होतंय? हे माझ्याच बाबतीत होतंय का? की बाकी लोकांचा पण हाच प्रॉब्लेम आहे? हे सगळे डाउट्स तुमच्या मनामध्ये आहेत आणि या सगळ्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि प्लीज जे 30 डेज चॅलेंजमध्ये आहेत त्यांनी तर कंपल्सरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पण इतर वॉरियर्स जे पूर्ण ताकद लावून सध्या अभ्यास करतात आणि ज्यांना खरंच असं वाटतंय की माझा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होतोय, त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर स्कोर आत्ता कमी येणं चांगलं आहे की डायरेक्ट एक्झाममध्ये येणं चांगलं आहे? या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा डिसाईड करा. तुम्ही जर आत्ता टेस्ट नाही सोडवली, तुम्ही फक्त रीडिंग केलं आणि टेस्ट सोडवणं म्हणजे काय किंवा पेपर देणं म्हणजे काय? फर्स्ट ट्राय डायरेक्ट जर तुम्ही एक्झामच्या दिवशी केलात, तर त्याचा असर किती चांगला होईल आणि किती वाईट होईल, हे तुमचं तुम्हीच डिसाईड करा आणि मग तुम्ही ठरवा की टेस्ट सोडवायची की नाही. म्हणजे आता इथून पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप उदाहरणं मिळतील आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी शेवटी देईनच. पण त्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, की तुम्ही जन्मल्या लगेच चालायला शिकलात का? लगेच बोलायला शिकलात का? नाही. चालताना कुठेतरी धडपडला असाल, रांगला असाल, रांगत-रांगत चालला असाल, सपोर्ट घेऊन चालायला लागला असाल, नंतर मग तुम्हाला प्रॉपरली चालता येऊ लागलं असेल. ते पण सुरुवातीला तुम्ही काही पावलं टाकली असतील. सेम तीच प्रोसिजर आत्तासुद्धा आहे. तुम्हाला शिकावं लागणार आहे, प्रयत्न करावे लागणार आहेत. तुम्हाला एकदम कोणतीही गोष्ट जमणार नाही. कारण कुणीही असेल, तुम्हीच काय किंवा इतर कुणीही असेल, त्यांना धडपडावं लागतं, त्यांना तेवढे प्रयत्न करावे लागतात, तेव्हाच ते तिथपर्यंत पोहोचतात. टॉपर कसे बनतात? टॉपर फक्त म्हणजे त्यांनी अभ्यास केला आणि डायरेक्ट एक्झामला गेले, पेपर दिला आणि राज्यामध्ये पहिले आले, देशामध्ये पहिले आले, असं होतं का? नाही. त्याच्या पाठीमागे त्यांची प्रचंड अशी मेहनत असते. गोल्ड मेडलिस्ट कसे बनतात? उसेन बोल्ट आपल्याला माहिती आहे, की तो खूप जोरात धावतो, पळतो. पण त्यांनी एवढा सराव केला असेल. अर्थात ज्या वेळेला पहिल्या दिवशी तो धावायला लागला, पहिल्याच दिवशी त्याचं टायमिंग तेवढं होतं का, ज्याच्यावरती त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं? नाही. त्याला त्याच्यावरती प्रचंड अशी मेहनत घ्यावी लागलेली आहे. मग ती मेहनत त्यांनी कशी घेतली आहे? फक्त एका जागी बसून फक्त टेक्निक्स आठवून, की हां, बाबा मला पळताना या टेक्निकनी पळायचं आहे, माझी स्टेप अशी पडली पाहिजे, माझी स्ट्राइडची लेंथ अशी असली पाहिजे, यासाठी मला हा वर्कआउट केला पाहिजे, हा डाएट केला पाहिजे. जस्ट त्यांनी फक्त हा विचार केला का? नाही. त्यांनी तो विचार किंवा जे टेक्निक्स आहेत ते प्रॉपरली फॉलो केले. त्यांनी ते प्रॅक्टिसमध्ये आणले. त्यांनी त्या प्रत्येक प्रॅक्टिसवरती काम केलं. त्या प्रत्येक टेक्निकवरती काम केलं आणि मग शेवटी जाऊन त्यांनी कुठेतरी वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं. त्याच्या पाठीमागची प्रचंड मेहनत दिसली पाहिजे. मग त्याला जर समजा 100 मीटर, 200 मीटरचा इव्हेंट करायचा आहे, तर अर्थात त्याची प्रॅक्टिस पण रनिंगशीच रिलेटेड असेल ना. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, की इव्हन तुम्ही WWE जर बघत असाल, तर तुम्हाला माहिती असेल, की त्याच्यामध्ये पण ज्यावेळेला म्हणजे जे 2 कोणी स्पर्धक असतात, त्याच्यामधला एक स्पर्धक जर खाली पडला, तर तिथे सुद्धा 3चा काउंट दिला जातो. राइट? बॉक्सिंगमध्ये सुद्धा 10चा काउंट दिला जातो. मग हा जो काउंट असतो तो कशासाठी असतो? एकदा पडल्यानंतर पुन्हा एकदा उठण्यासाठी असतो आणि तुम्हाला पण तेच करायचंय. पहिल्या पेपरमध्ये स्कोर कमी आला, दुसऱ्यामध्ये कमी आला. कदाचित काही जणांचा सुरुवातीला चांगला आला, नंतर कमी-कमी येत गेला. त्या पाठीमागचे रिझन शोधा तुम्ही. ज्यावेळेला तुम्ही एम-पी-एस-सीच्या अभ्यासाला सुरुवात केली, तेव्हा तुम्हाला सगळे विषय माहीत होते का? सगळा सिलेबस माहिती होता का? एम-पी-एस-सीचा एक्झाम पॅटर्न माहिती होता का? निगेटिव्ह मार्किंग माहीत होतं का? ह्याच्यापैकी काहीच माहीत नव्हतं. तुम्ही ते माहीत करून घेतलत. हळू-हळू, हळू-हळू तुम्हाला एम-पी-एस-सी मधली प्रत्येक गोष्ट कळायला लागली. एम-पी-एस-सीला एम म्हणजे काय हेही ज्याला माहिती नव्हतं. ती व्यक्ती आता एम-पी-एस-सीची प्री मेन्स देऊन काही जण अधिकारी झाले आणि तुम्ही त्या प्रोसेसमध्ये आहात. मग सुरुवात झालेली आहे, तर तुम्ही त्या गोष्टी माहीत करून घेण्यावरती भर दिला पाहिजे, की आज मला जी गोष्ट माहिती नाही ती मी शिकेन, प्रॅक्टिस करेन, नव्याने ती गोष्ट मला माहीत होईल.
आणि मग त्या गोष्टीचा मला नक्कीच फायदा होईल. दुसरा मुद्दा येतो की आपण 2019 पासून उलट पेपर सोडवत आलोय. मग थोडं विचार करा की 2019चे जे करंट अफेअर्स होते ते थोडेफार म्हणजे 2019च्या पेपरला आलेले, ते थोडेफार आपल्या रीडिंगमध्ये होते किंवा आपण तो क्वेश्चन पेपर पुन्हा एकदा वाचला होता. त्यामुळे करंटचे प्रश्न सोडवताना आपल्याला त्यातले काही प्रश्नांची उत्तरं आठवली. सो तिथे त्या 15 पैकी आपल्याला काही ना काहीतरी स्कोर म्हणजे काही ना काहीतरी मार्क्स मिळाले होते. 2018ला गेले की अजून थोडंसं पुसट झालं करंट अफेअर्स. 2017ला गेले की अजूनही पुसट झालं. 2016चा पेपर आत्ता आपण सोडवत आहोत. तर 16ला जे करंट अफेअर्स आले होते, त्यावेळच्या चालू घडामोडींवरती प्रश्न आले होते, ते आपल्याला नाहीच आठवणार कारण ते करंट अफेअर्स आपण वाचलेलंच नाहीये. सो ते 15 मार्क्स तुमचे ऑटोमॅटिकली कमी होतात, राईट? त्यानंतर दुसरा मुद्दा, की जो आपला पेपर असतो 100 मार्क्सचा, याच्यामधले 15 प्रश्न हे डायरेक्ट करंट अफेअर्सवरती असतात. तर 85 जे उरलेले प्रश्न असतात, त्याच्यामधले आपण परत 15 जर याचे सोडले, मॅथ्स आणि रिझनिंगचे, तर उरलेले जे प्रश्न असतात, त्याच्यापैकी 40 ते 50 प्रश्न असे असतात, जे करंट बेस्ड असतात, जे तुम्हाला सब्जेक्टमध्ये विचारलेले असतात. ठीक आहे, म्हणजे सब्जेक्टमध्ये आलेले असतात, पण त्याचा करंटशी कुठे ना कुठे काही ना काहीतरी संबंध असतो. म्हणजे हिस्ट्रीमध्ये जसं त्या घटनेला कितीतरी वर्ष कंप्लीट झाली असतील. फॉर एक्झाम्पल 25 झाली, 50 झाली, 100 झाली, 75 झाली. काही घटनांना अगदी ऑड नंबर असतो 120, 121, 141 अशी वर्ष कंप्लीट झालेली असतात. त्याच्यावरून ते क्वेश्चन येतात. पॉलिटीमध्ये एखादी घटना दुरुस्ती झालेली असते किंवा एखादी न्यूज असते, एखादं पद चर्चेमध्ये असतं, त्याच्यावरून पॉलिटीमध्ये क्वेश्चन्स येतात. सायन्समध्ये एखादा शोध लागलेला असतो किंवा एखादं जसं आपण पाहतो की सायन्स अँड टेकमध्ये ज्या काही घटना घडतात, एखादं अवकाश यान प्रक्षेपण वगैरे असेल, तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी सायन्समधल्या कोणत्यातरी एलिमेंटचा संबंध आलेला असतो, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न असतो. इव्हन जॉग्राफीमध्ये सुद्धा एखादा फॉर एक्झाम्पल तो मालगुजारी पद्धतीचा एक प्रश्न आला होता किंवा खोती पद्धत कुठे असते, त्याचा उल्लेख कुठे ना कुठेतरी करंटमध्ये आलेला होता, म्हणून ते प्रश्न आलेले आहेत. सो या गोष्टी थोड्याफार आपल्याला रिलेट होत नाहीत कारण तेव्हाचं करंट अफेअर आपण वाचलेलं नसतं आणि हे एक कारण असू शकतं आपला स्कोर कमी येण्यामागे. ठीक आहे. दुसरा मुद्दा हा की आपला स्कोर कमी का येतोय? म्हणजे आपल्या सिली मिस्टेक्स वाढत चाललेल्या आहेत म्हणून स्कोर कमी येतोय. आपण जे वाचलेलं आहे ते अजिबातच आपल्याला येत नाही म्हणून स्कोर कमी येतोय, की आपल्याला या पेपरमधलं काहीच माहिती नाही म्हणून स्कोर कमी येतोय. हे रिझन तुम्हाला समजलं पाहिजे. मेन रिझन काय आहे, की माझे जे मार्क्स आहेत ते निगेटिव्हमध्ये का जात आहेत? याचं एनालिसिस पण तुम्ही केलं पाहिजे आणि जेव्हा हे तुम्हाला समजेल, त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमचा स्कोर पण इन्क्रीज होईल, तुमची भीती पण कमी होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल. ठीक आहे. तर मी आधीच सांगितलं, जर तुम्हाला सायकल चालवायला शिकायची असेल, तर तुम्हाला सुरुवातीला धडपडावंच लागेल. तुम्ही कधी ना कधीतरी म्हणजे सायकल चालवताना तुम्ही पडणार, त्यानंतरच तुम्ही सायकल चालवायला शिकणार. तुम्ही जेव्हा चालायला शिकलात, तुम्ही सुरुवातीला धडपडलंच असणार कुठे ना कुठेतरी, कशाचा तरी आधार घेऊन तुम्ही चालायला शिकलात. तुम्ही बोलायला शिकलात, तेव्हा पण तुम्ही डायरेक्टली आत्ता जसं बोलतात तसं बोलायला शिकलात का? नाही. काही व्यक्ती तर अगदी खूप मोठ्या झाल्या तरीसुद्धा त्यांना प्रॉपरली बोलता येत नाही. मग तुम्ही ज्यावेळेला लहानपणी अगदी पोबडे बोलत होता, तुम्हाला खूप लोकांनी चिडवलं असेल. मग तेव्हा असं झालं का, की तुमचा कॉन्फिडन्स सगळा गेलेला आहे. आता माझ्यामध्ये बिलकुल आत्मविश्वास नाहीये आणि मग मी आता बोलायचंच सोडून देणार, असं तुम्ही केलत का? नाही. तुम्ही ट्राय केलत, तुम्ही शिकलात बोलायला, तुम्ही चालायला शिकलात, तुम्ही सायकल चालवायला शिकलात. असंच याच पद्धतीने तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर घेत आहात, सुरुवातीला तुम्हाला ते टफ वाटणार. कारण तुमची प्रॅक्टिसच नाहीये त्या गोष्टीची. पण मी तरीही तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवायला सांगण्याचं कारण, एक साधा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, की तुम्ही आत्ता क्वेश्चन पेपर सोडवला नाही समजा. तुम्ही आत्ता तुम्हाला जो म्हणजे इम्पोर्टंट वाटतं, ज्याला तुम्ही सिलेबस म्हणता, जे तुम्हाला टॉपिक इम्पोर्टंट वाटतायत, ते सगळे तुम्ही रेफरन्स बुकमधून रीड केले. तुमचं रीडिंग समजा तुम्हाला आत्ता वाटते, की नाही मला क्वेश्चन पेपर नाही सॉल्व्ह करायचे. तुम्ही 2 महिने कंप्लीट तुमचं रीडिंग जे आहे सगळे टॉपिक, जे इम्पोर्टंट आहे, ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारले, हे सगळे तुम्ही 2 महिन्यात वाचले. 2 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाल, तुम्ही जेव्हा पेपर सोडवत असाल, ज्या दिवशी तुमची एक्झाम असेल, त्या दिवशी जर तुम्हाला एक्झॅक्टली पेपरमध्ये सोडवताना कोणते रूल फॉलो करायचे किंवा कसा पेपर सोडवायचा हेच माहीत नसेल, तर ही रिस्क तुम्हाला एका वर्षासाठी महागात पडेल. 1 वर्षाची किंमत तुम्हाला या रिस्कमुळे मोजावी लागेल. मग त्यापेक्षा बेटर आहे, की आत्ता तुमचा स्कोर कमी आला तर येऊ द्यात, पण तुमच्या चुका ज्या आहेत त्या तुम्ही सुधारा.
तुमची जी भीती आहे ती घालवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावरती ओव्हरकम करा. तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजेत. म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारला, की आत्ता स्कोर कमी येणं चांगलं आहे, की डायरेक्ट एक्झाममध्ये कमी येणं चांगलं आहे? अर्थात याचं उत्तर हे असेल, की आत्ता कमी आला तरी चालेल, पण एक्झाममध्ये माझा स्कोर चांगला आला पाहिजे. किमान जर माझा 100 पैकी आत्ता फक्त 20च स्कोर येतोय, हा खूप कमी झाला, पण 20च येतोय समजा. पण ॲट ते 100 प्रश्न जे कुठले मला म्हणजे माझ्या क्वेश्चन पेपरमध्ये दिसलेत, त्याचं मी ॲनालिसिस केलं. ते प्रश्न माझे म्हणजे त्या प्रश्नांचं रीडिंग झालं. ते टॉपिक माझ्या थोडेफार नजरेखालून गेले. याचा 10% तरी फायदा तुम्हाला होत असेल. 100च्या 100 प्रश्न तुमच्या कदाचित लक्षात राहणार नाहीत. पण त्या 100 पैकी थोडे प्रश्न तरी, थोड्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन तरी तुमच्या लक्षात राहील, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये उपयोगी येईल. बरं फक्त तेवढंच नाही. तुम्ही ज्या टेस्ट सोडवत आहात, तुम्ही 11 ते 12 या वेळेमध्ये सोडवतात, म्हणजे तुमच्या ब्रेनला एक सवय होतीये, की मला रोज 11 ते 12 या वेळेमध्ये पेपर सोडवायचा आहे. आणि एका ठराविक टाईम लिमिटनंतर 11 ते 12 तुमचा मेंदू जो आहे, तो कंप्लीट फोकसनी फक्त आणि फक्त टेस्टच सोडवणार आहे. तुम्हाला अजिबात विचार नाही येणार, की आज मला इकडे जायचं आहे, आज माझ्या फ्रेंडचा फोन येणार आहे काय? आणि ही जी सवय असते ना, एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुम्ही बसता 11 ते 12, तुम्हाला बाहेरचा विचारही येणार नाही, की माझी बॅग बाहेर ठेवली आहे, माझ्यासोबत कोणी माझे पॅरेंट्स आले, ते बाहेर थांबलेत, ते माझी वाट पाहतायत, मला एक्झाम झाल्यानंतर कोणाला तरी भेटायला जायचंय. हे विचारही तुमच्या डोक्यात येणार नाही. तुम्हाला फक्त एवढंच माहिती असेल, 11 ते 12 मला पेपर सोडवायचा आहे आणि फुल फोकसने तुम्ही त्या दिवशी एक्झाम देत असाल. आणि म्हणून ऑन दी स्पॉट डायरेक्ट रिस्क घेण्यापेक्षा तुम्ही आधी प्रॅक्टिस अगदी साधं उदाहरण घ्या. शाळेमध्ये जेव्हा तुम्ही असाल, तुम्ही एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला असेल, एखाद्या डान्समध्ये भाग घेतला असेल, एखाद्या सॉन्गमध्ये भाग घेतला असेल, तर त्याची प्रॅक्टिससुद्धा तुम्ही 15 दिवस अगोदर करत असता. की डायरेक्ट स्टेजवरती जाऊन परफॉर्मन्स देता? कधीच नाही. कारण आपल्याला आपला परफॉर्मन्स बेस्ट द्यायचा असतो आणि त्याच्यासाठी गरज कशाची असते? सरावाची, प्रॅक्टिसची. कधी-कधी तर तुम्ही रंगीत तालीमसुद्धा करता. कारण जो ड्रेस आपण त्या परफॉर्मन्समध्ये घालणार आहोत, तर त्याच्यावरती आपल्याला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. आणि मग हेच जे कम्फर्टेबल वाटणं असतं, हाच कम्फर्टनेस तुम्हाला एक्झामच्या बाबतीत असावा असं वाटत नाही का? त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त तुमची तयारी आहे. आता पी-एस-आयच्या मुलांचं फिजिकल राहिलेलं आहे आणि हे एस-सी-बी-सी आरक्षणाचा मुद्दा आहे. ते सगळे मुलं प्रॅक्टिस करत आहेत, राइट? सो त्यांना 1000 वेळा वाटत असेल, की मी 4 महिने झालं पळत आहे, 5 महिने झालं मी पळत आहे, पण माझं टायमिंगच येत नाहीये. मग मी आता सोडून देऊ का? नाही. तुम्ही जोपर्यंत ती गोष्ट वारंवार करत नाही आहात, तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट होता येत नाही किंवा त्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं 100% देऊ शकत नाही. त्या गोष्टीच्या बाबतीत स्किल तुम्हाला प्राप्त होत नाही. एक साधं उदाहरण देते मी तुम्हाला. एखादी व्यक्ती, ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंटमध्ये पाय गेलेला आहे किंवा हात गेलेला आहे किंवा जन्मताच एखादी व्यक्ती म्हणजे दिव्यांग आहे. अशा व्यक्ती त्यांची कामं खूप छान पद्धतीने करतात. म्हणजे जी कामं आपण 2 हातांनी करतो, काही व्यक्ती त्यांना हात नसताना सुद्धा ती कामं करतात. आपण आपल्या 2 पायांनी व्यवस्थितपणे चालतो, पळतो, सगळं काही करतो. काही व्यक्तींना त्या बाबतीत जरी त्यांच्या शरीराची ती कमतरता असली तरीसुद्धा ते ती कामं तेवढ्याच व्यवस्थित पद्धतीने किंवा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने करतात, जेवढ्या पद्धतीने आपण करतो. मग त्यांनी जर हा विचार केला, की नाही म्हणजे मला हे नाही दिलं आणि मी इथे कमी आहे, तर मग माझा आता आत्मविश्वास नाहीये, माझा कॉन्फिडन्स कमी होतोय, मला भीती वाटते. ते लोक लाईफमध्ये काहीच नाही करू शकणार, जगू पण नाही शकणार. आणि सेम असंच आहे. तुम्ही 1000 वेळा खाली पडा, ही गोष्ट अजिबात मॅटर करत नाही. पण तुम्ही जर उठला नाहीत, तर मग तुम्ही तिथेच हारलात. कितीही वेळा खाली पडू द्यात, जोपर्यंत तुम्ही पुन्हा उठत नाही ना, तोपर्यंत तुम्ही जिंकणार नाही. त्यामुळे आत्ता स्कोर स्कोर आत्ता तुम्ही जी टेस्ट सोडवताय ना, मेन मुद्दा हा लक्षात घ्या, की आत्ता जी टेस्ट सोडवत आहात, त्या पाठीमागचा हेतू काय आहे? तुम्ही फक्त स्कोरसाठी टेस्ट सोडवताय का? नाही, स्कोर इज जस्ट अ नंबर. आत्ता सध्या स्कोर हा तुमच्यासाठी फक्त एक नंबर आहे. आत्ता तुम्ही जी टेस्ट सोडवत आहात, ते स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी सोडवत आहात. आयोगाचा माइंडसेट ओळखण्यासाठी सोडवत आहात. तुमचं टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित झालं पाहिजे. पेपर तुमचा त्या 1 तासामध्ये सोडवून झाला पाहिजे म्हणून सोडवत आहात. तुम्हाला आयोगाचे महत्त्वाचे टॉपिक समजले पाहिजेत म्हणून सोडवत आहात. तुमचं निगेटिव्ह मार्किंग कमी झालं पाहिजे म्हणून सोडवत आहात. तुम्हाला सगळे क्वेश्चन अटेंड करता आले पाहिजेत म्हणून सोडवत आहात. तुमच्या चुका कमी झाल्या पाहिजेत म्हणून सोडवत आहात. 1000 कारणं आहेत.
ज्या कारणांसाठी तुम्ही टेस्ट सोडवत आहात आणि त्याच्यामध्ये जर तुमचा ग्राफ असा चालला असेल, वरती जात असेल, त्या चुका जर तुमच्या कमी होत असतील, तिथे जर तुमची प्रोग्रेस होत असेल, देन व्हाय आर यू लुकिंग ॲट स्कोर? तुम्ही का बघत आहात स्कोरकडे? तुमचा स्कोर 1 येऊ देत, 0 येऊ देत, डझंट मॅटर. पण जी चूक तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये केली, फॉर एक्झाम्पल 2019ला तुमचा स्कोर 2019च्या क्वेश्चन पेपरमध्ये तुमचा स्कोर 50 आहे. तुम्ही 2016चा पेपर सोडवला, तुमचा स्कोर फक्त 20 आला. पण 2019चा पेपर सोडवताना माझ्या ज्या चुका झाल्या होत्या, त्या मी 2016च्या पेपरमध्ये केलेल्या नाहीत. मग ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. या नंबरकडे नका पाहू. तुमच्या ज्या चुका कमी झाल्या, तुमची जी प्रोग्रेस झाली त्याच्याकडे पहा. पण जर समजा हा नंबर 20 येण्याचं कारण तुमच्या चुका असतील, ज्या तुमच्या चुका वाढत आहेत, हे जर कारण असेल, मग तुम्हाला खूप सिरियसली या गोष्टीकडे पाहावं लागणार आहे. समजते मी काय सांगते ते? हेतू काय आहे क्वेश्चन पेपर सोडवण्यामागचा? आता तुम्ही आणखी एक काम करणार आहात. 30 डेज चॅलेंजमधले तर 100% हे काम करणार आहात. टेस्ट पेपर सोडवण्याच्या पाठीमागचा तुमचा एक्झॅक्टली हेतू काय आहे? एक्झॅक्टली इंटेन्शन काय आहे? त्याच्या पाठीमागचं मोटिव्ह काय आहे? ते तुम्ही लिहून काढणार आहात. किती पॉईंट्स होतील ते होतील. तुम्ही लगेच आपल्या ग्रुपवरती पाठवा, चॅलेंजर्सच्या ग्रुपवरती. तिथे पाठवल्यानंतर आणि बाकीचे वॉरियर्स जे सेम फॉलो करतात, ते पण वॉरियर ऑफिसरवरती पाठवू शकतात ग्रुपवरती टेलिग्रामला. सो चॅलेंजरच्या ग्रुपवरती एक जणाचं आलं, दुसऱ्या जणांनी पहिल्याचं वाचा आणि म्हणजे ज्यांनी पण कोणी फर्स्ट सेंड केलं असेल, दुसऱ्याला जर असं वाटलं की याच्यामध्ये माझे काही पॉईंट्स एक्स्ट्रा आहेत किंवा वेगळे आहेत, तर त्यांनी ते त्याच्यामध्ये ॲड करा. ठीक आहे? आणि हे जे टार्गेट आहे ना आपलं, की आपण का सोडवत आहोत टेस्ट, आणि हे एकदा क्लिअर झालं ना तुम्हाला, की तुम्हाला स्कोरची भीती नाही वाटणार. कारण या चुका तुम्हाला कमी करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की नव्याने तुम्ही 1000 वेळा चुका, म्हणजे नवीन चुका तुम्ही वारंवार करा, काही प्रॉब्लेम नाही. पण एकच चूक वारंवार करू नका. तुम्ही 1000 चुका केल्या, लाख चुका करा, त्या माफ आहेत तुम्हाला. पण एक चूक डबल नाही करायची. प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी चूक करायची. ठीक आहे? सो आत्ता तुम्हाला क्लिअर झालं असेल मी जे काही सांगते ते. स्कोर कमी येतोय, त्याच्या पाठीमागचं कारण शोधा. स्कोर कमी येतोय म्हणून मी आता पेपर सोडवणार नाही किंवा मग हे माझ्या फायद्याचं नाही. तुम्हाला असं समजा तुम्ही, की तुम्हाला 100 मीटरची रेस आहे. 100 मीटर तुम्हाला 100 मीटरचा इव्हेंट आहे. तुम्हाला स्प्रिंट आहे 100 मीटरची. त्याच्यासाठी तुम्हाला धावायचं आहे आणि मग ते 100 मीटरची प्रॅक्टिस तुम्हाला इथे करावी लागेल की नाही? 100 मीटरची प्रॅक्टिस करायची असेल ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप धावावं लागतं आधी आणि मग तुम्ही 100 मीटर तिथे करू शकता. असं नाही की मला 100 मीटर पळायचं आणि मी फक्त 100 मीटरची प्रॅक्टिस करेन आणि मग माझं होऊन जाईल, असं कधीच होत नाही. त्याच्या पाठीमागे किलोमीटरचा प्रवास असतो, किलोमीटर रनिंग असतं आणि मग कुठे तुम्ही 100 मीटरमध्ये परफेक्ट होत असता. ठीक आहे? सो या गोष्टी लक्षात ठेवा, हे फॉलो करा आणि मी जे सांगितलं, की क्वेश्चन पेपर सोडवण्या पाठीमागचा तुमचा हेतू काय आहे? त्याची लिस्ट बनवून तुम्ही टेलिग्रामच्या ग्रुपवरती टाकणार आहात. चॅलेंजर्सच्या ग्रुपला टाका आणि मग त्याच्यामध्ये काही पॉईंट्स जर मला ॲड करावेसे वाटले, तर मी 100% ते ॲड करेन. आय होप हे सगळं व्यवस्थितपणे फॉलो करा आणि आता कोणताही डाऊट तुमच्या डोक्यात राहणार नाही. सगळेच वॉरियर्स जे आत्ता टेस्ट सोडवत आहेत, प्रॅक्टिस करत आहेत, त्यांना मला हेच सांगायचं की स्कोरकडे पाहून स्वतःची प्रगती ठरवू नका. तुमची प्रगती तुमच्या झालेल्या चुकांमधून ठरवा. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही टेस्ट नाही सोडवली, तर याचा खूप मोठा फटका तुम्हाला एक्झामच्या दिवशी बसणार आहे. कारण तिथे तुमचा स्कोर खरंच कमी येईल. जर तुमचा स्कोर कमी येतोय, याचं वाईट वाटत असेल, तर तो स्कोर जो आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पण शेवटी फायनल एक्झाममध्ये स्कोर कमी येण्यापेक्षा आत्ता स्कोर कमी आलेला कधीही चांगलं. कारण कुणीच कधीच परफेक्ट नसतं आणि सुरुवातीला तर आपण मुळीच परफेक्ट नसतो. ही जस्ट सुरुवात आहे. सो इथे पहिल्यांदा तयार व्हा व्यवस्थित आणि मग तिथे एक्झामच्या दिवशी तुमचा 100% द्या. आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील आणि या लेक्चरची तुम्हाला हेल्प झाली असेल. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.